आपण जी काय आता बघत आहे ते सायंटिफिक इन्फॉर्मेशन बघत आहे, जी की तुम्हाला कुठेही गेले की इंटरव्ह्यूला सुरुवातीला हाच पहिला प्रश्न विचारला जातो की अॅनाटॉमी म्हणजे काय. बरोबर आहे ना? तुम्ही अगोदर कोणी इंटरव्ह्यू दिलेत का? दिलेले. काय होतं तिथे इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जाताय समोर फेस करताय तेव्हा हे काही जे काही प्रश्न विचारले जातात, अॅनाटॉमी म्हणजे काय, 11 बॉडी सिस्टीम म्हणजे काय, डिटेलिंग म्हणजे काय, ते तुम्हाला ते प्रॉब्लेम येतात. आता तुम्ही ह्याच्यामधून कधी गेलेलाच नसतं. आपण जे काही फार्मसीला जे काही शिकतो ते गोष्टी वेगळे आणि इथं या गोष्टी वेगळ्या आहेत. जे की फार्मसीमध्ये ह्या डिटेलिंग हे ते अशा गोष्टी झालेल्या नसतात. बरोबर आहे? ठीक आहे. तर अॅनाटॉमी म्हणजे काय? द स्टडी ऑफ ह्युमन बॉडी, देअर शेप, साईज, पोझिशन अँड देअर टिश्यूज इज कॉल्ड अन अॅनाटॉमी. म्हणजे ह्याचा सर्वांचा काय अभ्यास आहे, कुठला आपल्या ऑर्गन मधील शेप, साईज आणि पोझिशनचा अभ्यास केला जातो, तो अॅनाटॉमीमध्ये केला जातो. ठीक आहे. त्यानंतर सायकोलॉजी, द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ सिस्टम अँड देअर सेल्स इन नॉर्मल कंडिशन इज कॉल्ड एज सायकोलॉजी. ह्या डेफिनेशन आहेत ना, ह्या डेफिनेशन तुम्ही ऍटलिस्ट एक दोनदा बघून घ्या, समजून घ्या. ह्या डेफिनेशन तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला जाताना, आता तुम्ही ट्रेनियमाचा हा जो काही प्रोग्राम करताय ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारणार आहेत, जे की तुमच्यासाठी बेनिफिट आहेत. आपली जी काही सिस्टीम आहे, आपण 11 बॉडी सिस्टीम बघितली. ठीक आहे. 11 बॉडी सिस्टीम मध्ये जे काही क्लासिफिकेशन केलं जातं 11 बॉडी सिस्टीम मध्ये, त्यामध्ये कसं केलं जातं की जे पहिलं केलं जातं सिस्टीम कुठले इन्व्हॉल्व आहेत जे आपल्या प्रोटेक्शन आणि मुवमेंट करण्यासाठी, ते पहिला नंबर. 2 नंबरला कंट्रोलिंग करणार आहे आणि तिसरं मेंटेनिंग करणार आहे. या 3 प्रकारामध्ये आपले 11 बॉडी सिस्टीम क्लासिफाय केले जातात. ठीक आहे. आता आपण ते जे काही 3 बघितलेत ना प्रकार, त्यामध्ये प्रोटेक्शन आणि मुवमेंट करणारे कुठले आहेत, जे 11 सिस्टीम बघितले आपण, त्यामध्ये प्रोटेक्शन आणि मुवमेंटसाठी स्किन आणि टिश्यू, सॉफ्ट टिश्यू हे काय करतात, आपल्याला प्रोटेक्ट करतात ना. आपल्याला स्किन आपली प्रोटेक्ट करते ना आपल्याला टिश्यू पासून. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे दुसरी मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम, ती पण आपली प्रोटेक्ट करते. त्यानंतर दुसरी जी आहे ती कंट्रोलिंग करणारी आहे. कंट्रोलिंग करणारी म्हणजे कुठली, जे आपल्या ह्युमन म्हणजे आपलं जे नर्वस सिस्टीम आहे ते आपली काय करते, कंट्रोल करते. ठीक आहे. काही ज्या काही आपण सेन्सेशन आपल्याला जाणवते ते नर्वस सिस्टीम थ्रू कळते ना आपल्याला. आपल्याला टच केलं तरी आपण जे काही सेन्सेशन होते ते नर्वस सिस्टीम मुळे होते. त्यानंतर एंडोक्राइन सिस्टीम, ही पण काय करणारी, कंट्रोलिंग करणारी सिस्टीम आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी सिस्टीम आहे ती मेंटेनिंग होमोस्टॅसिस, म्हणजे काय करतं, त्यामध्ये कुठलं कुठलं येतं, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम येते, त्याचबरोबर रिस्पिरेटरी सिस्टीम येते. आपल्या जो काही आता आपण बुडेको म्हणून हा प्रोडक्ट आहे, हा कशा संबंधित आहे माहिती आहे तुम्हाला? रेस्टफुल अस्थमा, लंग्स रेस्पिरेटरी. यस. आपण आता जो काय आपला प्रोडक्ट बघणार आहे ना बुडेकोक, हा रेस्पिरेटरी सिस्टीम मधला आहे. आपण काय करू, आपली जे काय आता प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट कुठल्या सिस्टीम साठी आहेत, काम करतात, ते आपण बघूया. ठीक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रिस्पिरेटरी सिस्टीम. रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे ऑक्सिजन इनहेल असेल, फक्त इनहेल आणि एक्सेल करणं म्हणजे रिस्पिरेटरी सिस्टीम आहे का? नाही. का दुसरे पण काय काम आहेत रिस्पिरेटरी सिस्टीम मध्ये? ब्लड को लंग्स तक सर्क्युलेशन. सर्वात महत्वाचं म्हणजे काय की एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. गॅसेस म्हणजे कुठले, की ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, म्हणजे जे काही एक्सचेंज होतं गॅसेसचं, त्याच्यामध्ये जी काय सिस्टीम काम करते त्याला आपण काय म्हणायचं, रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे. ह्यासाठी कुठला ऑर्गन ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असतो रेस्पिरेटरी ऑर्गन मध्ये? लंग्स. तर लंग्सचं काम काय आहे? इनहेलेशन आणि एक्झेलेशन. यस. इनहेलेशन आणि एक्झेलेशन. इनहेल म्हणजे आत घेणे, एक्झेल म्हणजे बाहेर टाकणे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये इनहेल, एक्झेल आणि त्याचबरोबर एक्सचेंज ऑफ गॅसेसचं पण काम करतं लंग्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये? बेसिक गोष्टी आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणले की सुरुवातीला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लंग्स. रेस्पिरेटरी सिस्टीम साठी जो प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे तो कोणता आहे? अस्थमा. अस्थमामध्ये काय प्रॉब्लेम होतो? श्वास घेण्यास त्रास होते. मग आपल्या बुडेकोक जो प्रोडक्ट आहे, तुम्ही त्याचं 5 स्टेप डिटेलिंग तुमचं वाचून घेतलेलं आहे तुम्ही रात्री, त्याचे इंडिकेशन्स काय आहेत त्याचे? अस्थमा, ब्रॉन्कायटिस, अस्थमा. ठीक आहे.